अवकाळी पावसाने महाराष्ट्राला अक्षरशः झोडपलेलं आहे। गारपिटीमुळे शेतपिकाचं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीसारखे मोठ्या प्रमाणात प्रश्न सुद्धा उपस्थित झाल्याचं बघायला मिळालं। पुढचे काही दिवस वातावरण कसं असणार आहे तर पुढचे काही दिवस सुद्धा महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। अनेक ठिकाणी गारपीट सुद्धा होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यानुसार तुमच्या भागात वातावरणाची काय स्थिती असेल, पुढचे काही दिवस वातावरण नेमकं कसं असणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सगळ्यात आधी आपण सॅटेलाइट इमेज बघणार आहोत, ज्यातून वातावरणाची हवामानाची काय स्थिती आहे ते चांगल्या पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो। तर या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघतोय की पश्चिमेकडून पूर्वेच्या दिशेने वादळी वारे जे आहेत ते वाहत असल्याचं बघायला मिळतंय आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असताना जमिनीवरून हे जे वारे आहेत वादळी वारे हे पुढे सरकताना दिसतायत आणि याचाच परिणाम म्हणून इकडे महाराष्ट्रावर सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटल्याचं बघायला मिळतंय। वादळी वारे महाराष्ट्रावर सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसतंय। उत्तर भारतातले इतर जे राज्य आहेत तिथे आता बर्फवृष्टी होतीये, अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसतोय। नॉर्थ ईस्ट मधले जे राज्य आहेत तिथे सुद्धा आता मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडतोय आणि महाराष्ट्रात पुढचे काही दिवस काय स्थिती असेल तर पुढचे काही दिवस सुद्धा आता जी शक्यता आपल्याला या सॅटेलाइट इमेजमध्ये दिसते, ज्यामध्ये वादळी स्वरूपाचे ढग मोठ्या प्रमाणात दाटल्याचं बघायला मिळतंय, वादळी वारे वाहत असल्याचं बघायला मिळतंय। हीच स्थिती पुढचे काही दिवस असणार असल्याचं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे। जवळपास 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने हे जे वादळी वारे आहेत हे पुढे सरकत असतानाचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। आता ह्या सगळ्यानुसार हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी नक्की काय म्हटलेलं आहे ते सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर अथ्रेय शेट्टी यांनी एक ट्विट केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय पुढील 36 तासात बलुचिस्तान भागात एक तीव्र पश्चिमी विक्षोभ म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस तयार होत असून तो दक्षिणेकडे सरकत आहे। त्यामुळे 2 ते 6 एप्रिल दरम्यान उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे। अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, जोरदार वारे, गारपीट, वादळे आणि काही ठिकाणी चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते। मुंबईतही 2 ते 3 एप्रिलला पावसाची शक्यता आहे असं सुद्धा हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी म्हटलेलं आहे। आता ह्या सगळ्यानुसार कुठे कुठला अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे ते सुद्धा पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो। तर इकडे आपण बघतोय की 1 तारखेला म्हणजे आज वातावरणाची काय स्थिती असणार आहे तर वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर विदर्भातले हे जे जिल्हे आहेत ते ऑरेंज अलर्टवर आहे। मुसळधार तुफान स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता विदर्भातल्या या जिल्ह्यात असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। विदर्भातले हे 4 जिल्हे जर सोडले तर नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, सोलापूर, धाराशिव, याचबरोबर पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। कमी ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये बरसणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। इतर जे जिल्हे आहेत तिथे मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार नाहीये, मात्र ढग दाटल्याचं किंवा वादळी वारे इतर भागांमध्ये वाहणार असल्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याने वर्तवलेली आहे। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये ढगाळ स्वरूपाचं वातावरण राहू शकतं असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। उद्या म्हणजे 2 एप्रिल रोजी काय स्थिती असणार आहे तर 2 एप्रिलला आपण बघतोय की पावसाची जी तीव्रता आहे ती अधिक वाढलेली असणार आहे। गारपिटीची शक्यता सुद्धा अधिक वाढलेली असणार आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड आणि पुणे हा जो मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातला हा जो सगळा भाग आहे हा सगळा भाग ऑरेंज अलर्टवर असणार आहे। या सगळ्या भागात गारपिटीची आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता असणार आहे। तर विदर्भातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये, पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि कोकण किनारपट्टीच्या आणि मराठवाड्यातल्या सुद्धा सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। आपण बघतोय की मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातले हे जिल्हे जर सोडले तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्राला येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातच उद्या म्हणजे 2 तारखेला पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। 3 एप्रिलला काय स्थिती असेल तर 3 एप्रिललाही महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे, मात्र 2 तारखेच्या तुलनेने पावसाची जी तीव्रता आहे ती 3 तारखेला कमी झालेली असणार आहे। इकडे आपण बघतोय जळगाव, संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल। तर धुळे, नाशिक, नाशिकचा घाटाचा परिसर, पुणे, पुण्याचा घाटाचा परिसर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे सगळे जिल्हे आहेत हे येलो अलर्टवर आहेत। तर उर्वरित महाराष्ट्रातले जे
इतर जिल्हे आहेत, ज्यामध्ये मुंबई, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो किंवा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये. मात्र ढगाळ स्वरूपाचं वातावरण या भागात असण्याची शक्यता असणार आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता या जिल्ह्यांमध्ये असू शकते. उर्वरित जे जिल्हे आहेत, ज्यामध्ये विदर्भातल्या काही जिल्ह्यांचा समावेश होतो, ज्यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, वर्धा, याचबरोबर बुलढाणा आणि वाशिम यांचा समावेश होतो. इथे मात्र कुठलाही अलर्ट नसणार आहे, म्हणजे पावसाची कुठलीही शक्यता या भागांमध्ये नसणार आहे. 4 तारखेची काय स्थिती असेल तर 4 तारखेला आपण बघतोय की पावसाची तीव्रता 3 तारखेपेक्षाही आणखीनच कमी झालेली आहे. 4 तारखेला जळगाव, संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे जिल्हे आहेत हे येलो अलर्टवर आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत तिथे पावसाची तशी शक्यता कमी असणार आहे. इतर ठिकाणी कुठलाही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये. मात्र पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले हे जे काही जिल्हे आहेत इथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस किंवा सोसाट्याचे वारे किंवा खूप ढग दाटलेले आहेत, विजांचा कडकडाट आहे, अशी स्थिती या भागांमध्ये नसणार आहे. 5 एप्रिलची काय स्थिती असेल तर 5 तारखेला 3 आणि 4 एप्रिलच्या तुलनेने पावसाची शक्यता जी आहे ती पूर्णपणे कमी झाल्याचं आपण बघतोय. हिंगोली, परभणी आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे. तर मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत जिथे तुरळक स्वरूपाचा रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असेल. उर्वरित इतर जे जिल्हे आहेत तिथे मात्र पाऊस पडण्याची कुठलीही शक्यता नसणार आहे, म्हणजे पाऊस उघडणार आहे असं हवामान खात्याने या मॅपच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर पुढचे काही दिवस वातावरणाची अशा पद्धतीने स्थिती असणार आहे. तुमच्या भागात आता वातावरण कसं आहे? ढग दाटलेत का? विजांचा कडकडाट आहे का? नक्की काय स्थिती आहे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.